एका नगरीत एक सावकार व्यक्ती राहत होता. तो त्याच्या नगरीतील सर्वात धनवान व्यक्ती होता. त्या सावकाराजवळ कोणत्याही वस्तूची काहीच कमी नव्हती. तो त्याच्या परिवारासोबत त्याचे जीवन आनंदाने जगत होता. सावकार आणि त्याची पत्नी सुरुवातीपासूनच असहाय्य आणि गरजू लोकांना मदत करत होते. त्यांना एका वेळेचे जेवण देत होते. त्यामुळे त्यांना अनेक सुखाचा आनंद होत होता. आणि सोबतच ते साधू महात्मा यांना खूप मानत असत. त्यांच्यावर त्यांचा खूप विश्वास होता. त्यांच्या नगरीत कोणी साधू महात्मा यायचे तर हे दोघे त्यांना भेटायला, त्यांच्या उपदेश ऐकायला नक्की जात असत. आणि सोबतच त्यांना घरी आणून त्यांचा आदर सत्कार सुद्धा करत असत. जर सावकाराच्या घरासमोरून कोणी भिक्षू जात असेल तर ते त्यालाही त्याच्या घरी येण्यास आमंत्रण देत. या प्रकारे एक संन्यासी त्यांच्या घरी भिक्षा मागायला येतो आणि भिक्षापात्र पुढे करून भिक्षा मागू लागतो. सावकार संन्यासीला बघून त्याचे स्वागत करतो आणि घरात येण्याचा आग्रह करतो. संन्यासी घरात जातो. सावकार आणि त्याची पत्नी संन्याशीच्या स्वागताची तयारी करतात. ते दोघे लगेच त्यांच्या बसण्यासाठी पलंगावर चादर टाकतात आणि त्यांचे हातपाय धुवून त्यांना विश्राम करण्यास सांगतात आणि स्वतः त्यांच्या जेवणाची तयारी करतात. तेव्हा सावकाराची पत्नी काही वस्तू आणण्यासाठी सांगते. सावकार बाहेर निघून जातो आणि त्याची पत्नी घरात स्वयंपाकाची तयारी करते. काही वेळानंतर सावकाराची पत्नी संन्यासीला जेवण वाढते. संन्यासी ते जेवण ग्रहण करतो. संन्यासी सावकाराच्या घरातील शांत वातावरण आणि त्याच्या घरातील स्नेह बघून त्याच्या पत्नीला पूर्ण विनम्रतेने विचारतो की माता, तुमच्या परिवारात कोण कोण आहे? हे ऐकून सावकाराची पत्नी सांगते, मी, माझे पती आणि आमचे 3 मुलं. हे ऐकून संन्यासी पुढे विचारतो की तुमचे पती काय करतात, किती कमावतात? हे ऐकून सावकाराची पत्नी सांगते की आमच्याजवळ धनसंपत्तीची काही कमी नाही. आमच्याजवळ तर अपार धनसंपत्ती आहे. हे ऐकून संन्यासी पुढे काही विचारत नाही. तेवढ्यात सावकार घरी परत येतो. तो सुद्धा पत्नीसोबत संन्यासीला जेवण वाढू लागतो. तो बाहेरून संन्यासीसाठी वेगवेगळ्या प्रकारची मिठाईसुद्धा घेऊन आलेला असतो. जेवण केल्यानंतर संन्यासी जाण्यासाठी तयार होतो आणि सावकाराला आणि त्याच्या पत्नीला या पाहुणचारासाठी धन्यवाद करतो आणि जायला निघतो. तेव्हा सावकार संन्यासीला म्हणतो की मी काही अंतरापर्यंत तुमच्यासोबत येतो. आणि दोघे त्यांच्या रस्त्यावर निघून जातात. रस्त्यात सावकार संन्यासीसोबत बोलत बोलत जात असतो. तेव्हा संन्यासी त्या सावकाराला बोलतात की तुमचे जे 3 मुलं आहेत ते तिघेही तुमची चांगलीच काळजी घेत असतील. हे ऐकून सावकार म्हणतो की नाही मुनिवर, माझी फक्त एकच संतान आहे. हे ऐकून संन्यासी विचारात पडतात की हा काय म्हणत आहे. सावकाराच्या पत्नीने वेगळेच बोलले होते आणि हा वेगळे बोलत आहे. मग संन्यासी सावकाराला बोलतात की तुम्ही तर खूप धनवान आहात, तुमच्याकडे तर खूप धनसंपत्ती आहे, मग तुम्ही खूप सुखात असाल. संन्यासी जाणून बुजून सावकाराचे उत्तर ऐकण्यासाठी ही गोष्ट बोलत होते. तेव्हा सावकार उत्तर देतात की नाही, मी कोणी धनी नाही, मी तर फक्त 20,000 रुपयांचाच मालिक आहे. हे ऐकून संन्यासीला वाटते की एकतर सावकार नाहीतर त्याची पत्नी खोटे बोलत आहे.
मग संन्यासी सावकाराला विचारतात की तुमचे वय काय आहे? सावकार बोलतो की मी 50 वर्षाचा आहे. हे ऐकून संन्यासीला वाटते की हे तर वृद्ध व्यक्ती आहेत. याचे वय तर 70पेक्षा कमी नाही वाटत. पण हे प्रत्येक वेळेस चुकीचे उत्तर का देत आहेत? खोटे का बोलत आहेत? हाच विचार करत संन्यासी सावकाराला बोलतात की तुम्ही एवढे धार्मिक असूनही खोटे बोलत आहात. असत्याचा आसरा का घेता? तुम्हाला बघून तर असे वाटत नाही. हे ऐकून सावकार म्हणतो, माफ करा मुनिवर, पण मी तुम्हाला काय खोटे बोललो आहे? मी तर तुम्हाला असे काहीच बोललो नाही. हे ऐकून संन्यासी बोलतात, जे काही मी तुम्हाला विचारले तेच प्रश्न मी तुमच्या पत्नीलाही विचारले, पण दोघांचे उत्तर वेगवेगळे आहेत. हे ऐकून सावकार म्हणतो, कसले प्रश्न मुनिवर? याचे उत्तर देत संन्यासी म्हणतो की तुमच्या घरात कोण कोण आहे? त्या म्हणाल्या की तुमच्या दोघांना सोडून 3 मुले आहेत. पण तुम्ही सांगता की तुमची एकच संतान आहे. ज्या वेळेस मी तुम्हाला धनसंपत्तीबद्दल विचारले की किती आहे, तर तुमच्या पत्नीने सांगितले की तुमच्याजवळ खूप धनसंपत्ती आहे. तुम्ही या नगरीतले सगळ्यात धनवान व्यक्ती आहात. पण तुम्ही सांगता की तुम्ही फक्त 20,000 रुपयांचेच मालक आहात. आणि आता मी तुम्हाला तुमचे वय विचारले तर तुम्ही 50 वर्षे सांगितले. पण तुमच्याकडे बघितले तर तुम्ही 70पेक्षा जास्त वाटता. याचाच अर्थ तुम्ही खोटे बोलले आहात. हे ऐकून सावकार विनम्रतेने सांगतो की क्षमा करा मुनिवर, खोटे बोलणे पाप आहे, तर मी तुम्हाला खोटे का बोलेल? आणि तेही तुमच्यासारख्या महात्म्याला, ज्यांना मी खूप मानतो. ना मी तुम्हाला खोटे काही बोललो आणि नाही माझ्या पत्नीने तुम्हाला काही खोटे सांगितले. आम्ही तर फक्त सत्य सांगितले आहे. हे ऐकून संन्यासी बोलतात की तुमच्या दोघांचेही सत्य वेगवेगळे का आहे? यावर सावकार म्हणतो की हे खरे आहे की माझे 3 मुलं आहेत, पण जो माझ्या आज्ञाचे पालन करतो तो फक्त एकच आहे. बाकी दोघांना त्यांच्या आईवडिलांपासून काही घेणे देणे नाही आहे. ते कुसंगतीत राहतात. मग ते माझे कसे? त्यामुळे मला फक्त एकच मुलगा आहे. तुमच्या दुसऱ्या प्रश्नानुसार धनसंपत्तीची गोष्ट, तर माझ्यासाठी तेच धन माझे आहे जे मी माझ्या जीवनात उपयोग करतो. आणि ते तेवढेच आहे जेवढे मी तुम्हाला सांगितले. बाकीचे धन माझे नाही आहे. त्यातील काही धन मी गरजू लोकांसाठी वापरतो, त्यांची मदत करतो. आणि काही मी माझे देह सोडल्यानंतर माझे नातेवाईक घेऊन जातील, तर त्यावर माझा अधिकार कसा? आणि आता शेवटचा प्रश्न, तर मी माझ्या वयाच्या 50 वर्षाच्या कालावधीत महात्म्यांच्या चरणात जाऊन त्यांचे उपदेश ऐकायला शिकलो, तर त्यांची सेवा केली आहे. आणि त्यावरच मी या संघाशी सुद्धा जोडलो गेलो आहे. हेच कारण आहे की मी तुम्हाला माझे वय हे सांगितले. आता तुम्हीच सांगा, यात मी तुम्हाला काही खोटे सांगितले का? हे ऐकून संन्यासीला सावकाराची पूर्ण गोष्ट समजते आणि ते म्हणतात की मला क्षमा करा. स्वतःमध्ये तुमची खोटी आकृती तयार करण्याआधी तुमच्याबद्दल माहीत करून घ्यायला हवे होते. आणि तेव्हा संन्यासी सावकाराच्या बोलण्याचा मान ठेवून पुढे निघून जातो आणि सावकार त्याच्या घरी परततो. दुसऱ्यांबद्दल काहीही विचार करण्याआधी, काही निर्णय घेण्याआधी समोरच्याचे बोलणेसुद्धा ऐकून घेतले पाहिजे. तर मित्रांनो, आजच्या युगात कोणी आपले नसते. हे जीवन नश्वर आहे. त्यामुळे व्यर्थची चिंता सोडून दिली पाहिजे. याची जाणीव तुम्हाला होणार आहे. व्हिडिओ पुढे सुरू करण्याआधी कमेंटमध्ये नमो बुद्धाय लिहून तुमची संमती द्या आणि व्हिडिओला लाईक करा.
एकदा एक व्यक्ती भगवान बुद्धाच्या आश्रममध्ये बसून त्यांचे प्रवचन ऐकत होता. पण मध्येच तो त्यांना एक प्रश्न विचारतो की तथागत, तुम्ही सगळे संत महात्मा चिंतेला अनुसरून आम्हाला खूप सारे उपदेश देता, पण तुम्ही आम्हाला एक असा अवजार नाही सांगू शकत का, ज्याच्याद्वारे आम्ही चिंतेला आमच्या शरीरातून हमेशासाठी काढूनच टाकू? चिंतामध्ये असे काय आहे की ती व्यक्तीला पूर्णपणे नष्ट करते? कारण मी सुद्धा बघितले आहे की एक तणावग्रस्त व्यक्ती एवढा परेशान असतो की तो सगळे काही गमावून बसतो. शेवटी असे का होते? त्या व्यक्तीचे म्हणणे ऐकून तथागत म्हणतात की चिंता ही एक अशी मानसिक समस्या आहे जी जर व्यक्तीला चिपकली तर त्या व्यक्तीला बुडवते. त्यापासून स्वतःला दूर ठेवूनच तुम्ही सुखी राहाल. आणि असे तेव्हा होते जेव्हा तुम्ही स्वतःला मजबूत कराल. तुम्हाला फक्त हे समजून घ्यायचे आहे की स्थिती कशीही असो, पण आपल्याला त्यावेळेस चिंता नाही करायची आहे. तणाव करून घ्यायचा नाही आहे, घाबरायचे नाही आहे. त्याऐवजी स्वतःला आतून मजबूत ठेवायचे आहे. जर तुम्ही तुमच्यामध्ये धाडस ठेवले तर चिंता तुमचे काहीही बिघडवू शकत नाही. हे ऐकून तो व्यक्ती म्हणतो, पण असे होतेच का की एक छोटीशी चिंतासुद्धा आपल्या चेहऱ्यावरील आनंदालासुद्धा दुःखात बदलते? हे ऐकून तथागत म्हणतात की तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगतो, लक्ष द्या, एकाग्र होऊन ऐका. एकदा एका पित्याने त्याच्या मुलाला खूप परेशान आणि निराश बघितले. प्रत्येक दिवशी तो मुलगा असेच असायचा. तेव्हा ते समजून गेले की काहीतरी नक्कीच आहे जे त्याच्या मुलाला आतून परेशान करत आहे. वडिलांनी खूप वेळा मुलाला विचारले की तो कोणत्या चिंतेत आहे, पण मुलगा नेहमी असे दाखवत असे की त्याला काहीही झालेले नाही आहे आणि तिथून निघून जात असे. मुलाच्या ह्या व्यवहाराने वडिलाला विश्वास झाला होता की नक्कीच कोणती तरी गोष्ट आहे, चिंता आहे, काहीतरी आहे जे आतून त्याला खात आहे, पण तो सांगत नाही आहे. एक दिवस वडिलांनी मुलाला जवळ बोलावले आणि त्याला समजावताना सांगितले की जीवनात आपण कितीही यश जरी मिळवले, पण जर आतमध्ये चिंतेने, तणावाने घर केलेले असेल तर हे आपल्या यशाच्या मध्ये एक अडचण बनून राहते. चिंता मनुष्याला पुढे नाही जाऊ देत. त्या व्यक्तीच्या आतमध्ये भरपूर नकारात्मकता भरून टाकते. चिंता खूपच भयानक असते. हे सुखी आनंदी घराला सुद्धा बर्बाद करून टाकते. हे सगळे ऐकून मुलगा म्हणतो की तुम्हाला नेमके बोलायचे काय आहे, मला समजत नाही. तेव्हा वडील त्या मुलाला घेऊन एका जंगलाकडे जातात आणि तिथे पोहोचल्यावर मुलाला म्हणतात की हे झाड जे तू बघत आहेस ते खूप वर्षाआधीचे आहे. हे माझ्या वडिलांच्या 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 आधीचे म्हणजे 3 पिढ्यांच्या आधीचे झाड आहे आणि आजसुद्धा बाहेरून तेवढेच मजबूत आहे जेवढे आधी होते. कितीही वादळ वारा जरी आला तरी या झाडाला हलूसुद्धा शकले नाही. हेच नाही तर यावर कितीतरी मोठी झाडे होऊन तुटल्या गेली. काहींवर वीजसुद्धा पडली तरी पण हे झाड नाही पडले. ते अजून खंबीरपणे उभे आहे. हे सगळे ऐकून मुलगा वडिलांना म्हणतो, पण हे सगळे काही तुम्ही माझ्याशी का बोलत आहात? तेव्हा वडील त्याला सांगतात की इकडे माझ्यासोबत मागच्या साईडला ये, मला आणखीन काही दाखवायचे आहे. हे ऐकून तो मुलगा वडिलांसोबत झाडाच्या मागे जातो. मागे गेल्यावर
वडील मुलाला काहीतरी दाखवतात आणि विचारतात, या झाडावर लागलेले दिमक तुला दिसत आहे का? मुलगा म्हणतो, हो. त्यावर वडील म्हणतात की या दिमकने या झाडाला आतून खाऊन याची साल पोकळ बनवली आहे आणि बाहेरून हा पूर्णपणे खराब झाला आहे. हे सगळे ऐकून त्या मुलाला राग येतो आणि तो वडिलांना विचारतो की तुम्हाला नेमके म्हणायचे काय आहे? मला हे सगळे का सांगत आहात? मी या झाडाबद्दल जाणून घेऊन काय करणार? मुलाला या प्रकारे क्रोधात बघून वडील म्हणतात, शांत रहा. तुला योग्य प्रकारे समजवण्यासाठी मी हे सगळे सांगत आहे. हे ऐकून मुलगा म्हणतो, पण तुम्ही मला काय समजावू इच्छिता आणि का? तेव्हा वडील म्हणतात की ज्या प्रकारे हे झाड कोणत्याही प्रकारचा वादळ, वारा, तुफान, वीज या सगळ्यांच्या पडल्याने सुद्धा पडले नाही, पण एका दिमकने या झाडाला कमजोर केले आहे आणि एवढ्या वर्षापासून उभ्या या झाडाला आज पडण्यासाठी मजबूर केले आहे. याच प्रकारे व्यक्तीच्या मनामध्ये असलेली चिंता त्या व्यक्तीच्या बर्बादीचे, नष्ट होण्याचे कारण बनते. तुम्ही कितीही मेहनत करत असाल, प्रगती करत असाल, पण जर तुमच्यामध्ये कोणत्या गोष्टीची चिंता आहे आणि ती बाहेर जात नाही आहे, तर ती चिंता तुम्हाला या किड्यासारखेच आतून खराब करत जाईल आणि तुमची प्रगती तिथेच थांबेल. ही एक चिंता तुमच्याकडून तुमचे सगळे छीनून घेईल. त्यामुळे स्वतःला कधी एवढे चिंतेत नका आणू, तणावात नका आणू की त्याच्यासमोर तुम्ही स्वतःच तुमच्यासमोर कमजोर पडाल. वडिलांची ही गोष्ट ऐकून मुलगा म्हणतो, पण हे सगळे कोणी जाणून बुजून थोडी ना करतो, परिस्थितीच अशी असते. तर वडील पुढे सांगतात, परिस्थिती कशीही असो, चिंता करून तणावात येऊन परिस्थिती नीट होईल काय? तर नाही. चिंता करणे, परेशान होणे हे कोणत्याही परिस्थितीचे, समस्याचे समाधान नाही आहे. जेव्हा तुम्हाला कोणताच मार्ग दिसत नाही, तेव्हा एका जागेवर शांत होऊन एका जागेवर बसून घ्या. स्वतःला थोडा वेळ द्या आणि विचार करा की कशाप्रकारे या कठीण वेळेतून बाहेर पडता येईल. कोणतीही समस्या एवढी मोठी नसते की त्याचे कोणते उपायच नसेल. प्रत्येक अडचण आपल्यासोबत उपाय घेऊनच येते. तुझ्या समस्यांचे सुद्धा उपाय नक्कीच असेल. फक्त गरज आहे तर ती कठीण वेळेत स्वतःला धाडसी बनवण्याची. वडिलांच्या या गोष्टीला ऐकून त्यांनी सांगितलेली प्रत्येक गोष्ट मुलाला समजते व पटते की ते त्याला काय सांगू इच्छितात. या गोष्टीला पूर्ण करून तथागत बुद्ध सांगतात की आता तुला समजले का की एका छोट्याशा चिंतेचा सुद्धा तुझ्या जीवनावर कसा प्रभाव पडेल? हे ऐकून तो व्यक्ती म्हणतो, हो मुनिवर. पुढे तथागत सांगतात की चिंता, दुःख, तणाव हे सगळे आपल्याला आतून कमजोर करत असतात. या सगळ्यांना आपण आपल्या जीवनातून पूर्णपणे काढून टाकले पाहिजे आणि जे असे करतात ते त्यांच्या जीवनामध्ये खूप आनंदी असतात. जीवनात परिस्थिती कोणतीही असेल, वेळ कधी एकसारखी नसते. प्रत्येक वेळ बदलते. फक्त स्वतःच्या सुखाच्या पातळीला आठवण ठेवून त्याला तुमच्या दुःखामध्ये धाडसपणाचे हत्यार बनवा. हे चिंता तुमचे काहीही बिघडवू शकणार नाही. पण जर तुम्ही या चिंतेत पूर्णपणे सापडले तर कधीही प्रगती नाही करू शकणार. त्यामुळे व्यक्तीला कधीही व्यर्थच्या चिंतेत नाही पडायला पाहिजे. जे वर्तमानात होत आहे त्यावर लक्ष द्यायला हवे. आपले काम करायला हवे. बाकी सगळे सोडून द्यायला पाहिजे आणि धैर्य ठेवायला पाहिजे. ही वेळसुद्धा कधी निघून जाईल हे तुम्हाला माहितीच पडणार नाही.
भगवान बुद्धांची ही गोष्ट ऐकून व्यक्तीला त्याच्या प्रश्नाचे पूर्ण उत्तर मिळाले आणि तो त्यांना वंदन करून तिथून निघून जातो. शेवटी चिंता ही मनुष्याच्या जीवनातले आनंद, सुख सगळे काही नष्ट करते. त्यामुळे या चिंतेमध्ये अडकले नाही पाहिजे. स्वतःला चिंतामुक्त, तणावमुक्त ठेवून तुम्ही हमेशासाठी सुखी राहू शकता. आशा करते की ही गोष्ट नक्कीच तुम्हाला समजली असेल. तर मित्रांनो, तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला नका विसरू आणि त्यासोबतच बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशनसुद्धा तुम्हाला वेळोवेळी मिळत राहील. एकदा गौतम बुद्ध त्यांच्या शिष्यांना प्रवचन देत होते. तेव्हा ते सांगतात की एक कपटी मित्र एका जंगली जनावरापेक्षाही जास्त खतरनाक असू शकतो, कारण तो जनावर फक्त तुमच्या शरीरालाच हानी पोहोचवू शकतो, पण एक कपटी आणि धोकेबाज मित्र तुमच्या बुद्धीलाही हानी पोहोचवू शकतो. फक्त एक वाईट मित्र तुम्हाला त्या स्थितीपर्यंत पोहोचवू शकतो जिथे तुम्हाला असे वाटते की ही दुनिया, हे जग खूप खराब आहे, इथे राहण्याचा काय फायदा. आणि हेच होते जेव्हा तुम्हाला धोका मिळतो, तुम्हाला ठगले जाते आणि ज्या व्यक्तीवर डोळे बंद करून विश्वास करता तोच तुम्हाला धोका देतो. जो व्यक्ती कोणावरही डोळे बंद करून विश्वास ठेवतो तो नक्कीच ठगला जातो. आपण कोणावरही विश्वास नाही ठेवत. विश्वास हा हळूहळू वाढतो, पण वेळेनुसार हा विश्वास एवढा मजबूत होतो की आपण त्या व्यक्तीसमोर आपले डोळे, कान बंद करून टाकतो आणि मग अशी स्थिती येते की आपला सगळ्यात विश्वासू व्यक्तीच आपल्याला सर्वात जास्त धोका देतो आणि त्यामुळे आपण जगात विश्वास हरवून बसतो आणि त्यामुळे आपण सगळ्यांनाच संशयाच्या नजरेने बघायला सुरुवात करतो. खरे पाहता हे जग धोक्यावर चालत आहे. आपण कोणाला ना कोणाला, कुठे ना कुठे किंवा कधी ना कधी आपल्या जीवनामध्ये धोका देतो आणि दुसरे लोकसुद्धा आपल्याला धोका देतात. दुसऱ्यांकडून धोका देणे हे समजणे सोपे आहे, पण आपण वर्षानुवर्षापासून स्वतःलाच धोका देत आहे. आपण स्वतःला काही खोट्या गोष्टींनी समजावतो, कारण आपल्याला खऱ्या गोष्टींचा सामना नाही करावा लागणार. आपण खऱ्या गोष्टींचा सामना करण्यासाठी घाबरतो आणि आपण आपल्या छोट्याशा दुनियेत हरवून जातो. धोका आणि विश्वासघात हे एका दुहेरी तलवारसारखे असते. आपल्याला असे वाटते की आपण दुसऱ्या व्यक्तीला धोका देऊन त्याला मूर्ख बनवत आहोत, पण ही कपटी तलवार आपल्यासमोर असलेल्या व्यक्तीचा गळा तेवढाच कापते जेवढी ती आपल्या स्वतःच्या गळाला भविष्यामध्ये कापणार आहे. या बुद्धकथेतून तुम्ही जाणून घेणार आहात की आपण धोका आणि विश्वासघात यातून स्वतःला सुरक्षित कसे ठेवायचे. आणि ह्या व्हिडिओच्या शेवटी आपण 10 अशा खुणा समजून घेऊ ज्या एका खोट्या व्यक्तीमध्ये, ठगणाऱ्या व्यक्तीमध्ये असतात, धोका देणाऱ्या व्यक्तीमध्ये असतात. पुढची गोष्ट ऐकण्याआधी गोष्ट आवडल्यास याला शेअर देखील करा आणि लाईक देखील करा. एक तरुण मुलगा खूप रागात होता आणि तो आत्महत्या करण्याच्या मूडमध्ये होता. जेव्हा तो डोंगरावर शिखरापर्यंत पोहोचला तेव्हा तो ओरडला की ही दुनिया एवढी वाईट का आहे? इथे सगळेच एवढे स्वार्थी का आहेत? माझ्या जीवनाचा काहीच अर्थ नाही आहे का? त्याच शिखरावर एक बौद्ध भिक्षू ध्यान करत बसले होते. त्या तरुण मुलाचा मोठा आवाज ऐकून ते त्यांच्या जागेवर उभे राहिले. त्यांना लगेच समजले की हा तरुण मुलगा इथे आत्महत्या करायला आला आहे. जेव्हा तो तरुण व्यक्ती शिखरावरून कूदणार होता, उडी मारणार होता, तेव्हाच बौद्ध भिक्षूने त्याचा हात पकडला आणि त्याला मागे ओढले आणि म्हणाले, काय झाले?
काय पुढचा रस्ता संपला आहे? त्या मुलाने विचारले की कोणता रस्ता? इथे कोणताच रस्ता नाही आहे. मी इथून उडी मारून आत्महत्या करणार आहे. बौद्ध भिक्षू म्हणाले, प्रत्येकाला एक ना एक दिवस मरायचे असते, पण तू एवढ्या घाईत का आहे? तो तरुण मुलगा म्हणाला, कारण हे जग जगण्याच्या लायक नाही आहे. इथे सगळे स्वार्थी आणि धोकेबाज आहेत. मी ज्याच्यावर विश्वास ठेवला त्या सगळ्यांनी माझा विश्वासघात केला. माझ्या भावाने देखील माझा विश्वासघात केला. माझ्या मित्रांनी सुद्धा मला धोका दिला. पण आज हे खूपच जास्त झाले आहे की माझ्या बायकोने सुद्धा मला धोका दिला. ती एका श्रीमंत व्यापारासोबत पळून गेली. एवढे धोके मिळाल्यानंतर आता मला या जगात जगण्याची इच्छाच राहिलेली नाही आहे. या स्वार्थ दुनियेमध्ये कोणावरही विश्वास नाही ठेवला जाऊ शकत. त्यामुळे आता मी आत्महत्या करत आहे. बौद्ध भिक्षू म्हणाले की तू स्वार्थी नाही आहेस का? तुझ्यावर विश्वास ठेवला जाऊ शकतो का? तो मुलगा म्हणाला, मी कुणाला धोका दिलेला नाही आहे, कोणावरही विश्वासघात केलेला नाही आहे. जर पाहिजे तर माझ्या गावी जाऊन विचारणा करू शकता. लोक माझा गैरफायदा करतात, पण आतापर्यंत मी कोणासोबतही काहीही वाईट केलेले नाही आहे. बौद्ध भिक्षू म्हणाले, मला तुझ्यावर विश्वास नाही आहे. तुला हेच सिद्ध करावे लागेल की तू एक स्वार्थी व्यक्ती नाही आहेस. त्या मुलाने विचारले की याला सिद्ध करण्यासाठी मला काय करावे लागेल? भिक्षू म्हणाले, तुला पुढच्या 1 वर्षापर्यंत माझ्यासोबत माझ्या आश्रममध्ये राहावे लागेल. तेव्हाच मला माहिती पडेल की तू एक इमानदार व्यक्ती आहेस की तू सुद्धा दुसऱ्यांसारखाच स्वार्थी कपटी व्यक्ती आहेस. तो मुलगा म्हणाला, ठीक आहे, मी तुमच्या आश्रममध्ये 1 वर्ष राहून हे सिद्ध करेल. बौद्ध भिक्षू त्या मुलाला त्यांच्यासोबत त्यांच्या आश्रममध्ये घेऊन गेला आणि त्याला स्वतःचा शिष्य बनवला. दुसऱ्या दिवशी त्या भिक्खूने त्या मुलाला स्वतःजवळ बोलावले आणि म्हटले की मला तुझ्यावर आताही विश्वास नाही आहे, पण तरीही तू जा आणि भिक्षा माग. तोपर्यंत मी तुझ्या गुरुभावांना शिकवण देतो. त्या नवीन शिष्याने भिक्षूला प्रणाम केले आणि भिक्षा मागण्यासाठी गावात निघून गेला. त्याने आजपर्यंत भिक्षा मागितली नव्हती, त्यामुळे त्याला भिक्षा मागण्यासाठी खूप अडचणी येत होत्या. भिक्षेसाठी त्याच्या तोंडातून शब्द निघत नव्हता. त्याचा अहंकार त्याला थांबवत होता. त्याच्या आत असलेला त्याचा घमंड मध्ये येत होता. बौद्ध भिक्षूला चुकीचे सिद्ध करण्यासाठी त्याने तरीही भिक्षा मागितली आणि भिक्षा घेऊन तो गुरुजवळ परतला. त्याच्याजवळ भिक्षा बघून भिक्षू म्हणाले की तू कमीत कमी थोड्या तरी विश्वासाच्या लायक आहेस. मी विचार केलेला की तू भिक्षा मागायला सक्षम नसशील, पण तू मला चुकीचे ठरवले. माझ्यासोबत माझ्या घुमटमध्ये चल, तिथे मला तुला काहीतरी दाखवायचे आहे. त्या शिष्याला स्वतःच्या छत्रीमध्ये घेऊन भिक्षू तिथून निघून गेला. छत्रीच्या वरती एक मटका लटकत होते. भिक्खूने त्या मटक्याकडे बोट दाखवत त्याला विचारले की तू त्या मटक्याकडे बघत आहेस का? यात विष आहे आणि हे विष असे आहे की जर कोणाला दिले तर व्यक्ती सहजतेने मरू शकतो आणि कोणीही माहिती करू शकणार नाही की तो कसा मेला. त्या तरुण शिष्याने त्यांना विचारले की गुरुदेव, तुम्ही हे सगळे मला का सांगत आहात? बौद्ध भिक्षू म्हणाले, मी तुला फक्त चेतावणी देत आहे की कधी याला खाऊ नकोस. काही दिवसानंतर ते भिक्षू त्यांच्या शिष्यांसोबत एका जंगलातून जात होते की तेव्हा अचानक काही जंगली दरोडेखोरांनी त्यांच्यावर हमला केला. सगळे शिष्य स्वतःचा जीव वाचवण्यासाठी इकडे तिकडे पळत होते, पण बौद्ध भिक्षूचे वय जास्त असल्यामुळे ते पळण्यासाठी सक्षम नव्हते.
ह्या गोष्टीला त्या तरुण शिष्याने अनुभवले आणि त्याने बहादुरी दाखवली आणि त्या दरोडेखोरांपासून त्यांना वाचवून आश्रममध्ये आणले. आश्रममध्ये येताच गुरुने सगळ्यांसमोर त्या तरुण शिष्याची प्रशंसा केली आणि म्हणाले, माझा हा नवीन शिष्य तुमच्या सगळ्यांपेक्षा चांगला आहे, ज्याने माझा जीव वाचवला आणि मला इथे सुरक्षितपणे आणले. आजच्या नंतर मला त्याच्यावर विश्वास आहे. त्या दिवसानंतर प्रत्येक सकाळी बौद्ध भिक्षू त्या तरुण शिष्याला भेटत. ते त्याला एक गोष्ट सांगत की मला तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. हळूहळू गुरुचा त्या शिष्यावर विश्वास वाढत होता आणि हा एवढा वाढला की एक दिवस गुरुने त्या शिष्याला आपल्याजवळ बोलावले आणि म्हणाले की माझ्याजवळ कोणी मुलगा नाही आहे, पण तू माझ्या मुलासारखा आहेस. मी आता वृद्ध झालो आहे, त्यामुळे मला वाटते की माझ्या मृत्यूनंतर तू या आश्रमची जिम्मेदारी स्वतःवर घे. शिष्य म्हणाला, गुरुदेव, जर तुमची इच्छा आहे तर मी सुद्धा तुमच्या सुखासाठी या जबाबदारीला सांभाळेल. हे म्हणताच शिष्य तिथून निघून गेला. काही दिवसानंतर बौद्ध भिक्षू बिमार पडला. तेव्हा त्याने आश्रमच्या सगळ्या शिष्यांना बोलावले आणि घोषणा केली की हा तरुण शिष्य त्यांच्यानंतर हे आश्रम चालवेल. हळूहळू दिवस जात होते आणि त्या तरुण शिष्याच्या मनातली बेचैनीसुद्धा वाढत होती. त्याला जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर आश्रमवर त्याचे वर्चस्व स्थापित करायचे होते. तो प्रत्येक सकाळी गुरुजवळ जायचा, हे पाहण्यासाठी की त्याच्या शरीरावर काही प्रभाव पडत आहे की नाही. पण त्या बौद्ध भिक्षूची तब्येत पहिल्यापेक्षा चांगली होत होती आणि ह्या शिष्याच्या सहनशक्तीचा बांध तुटत होता. त्याची रात्रीची झोपसुद्धा उडाली होती. तो प्रत्येक वेळेस विचार करत होता की या बौद्ध भिक्षूला कसे इथून हटवले जाईल. आणि कुणालाच माहिती नव्हते, पण कधीकधी त्याच्या मनात हा विचारसुद्धा येत होता की गुरुला नदीमध्ये धक्का देऊ. पण पुढच्या क्षणी त्याला अनुभव व्हायचा की गुरुला छानपैकी पोहता येते आणि त्यामुळे ते पोहून बाहेर निघू शकतात. तर कधी त्याच्या मनात हा विचार येत होता की गुरुचा गळा दाबून मारून टाकावे. पण सगळ्यांना माहीत आहे की माझ्यावर गुरुचा विश्वास आहे, त्यामुळे कोणालाही माझ्यावर शंका नाही येणार. पण पुन्हा तो विचार करत स्वतःला सांगतो की थोडी जरी गडबड झाली तर गोष्ट जास्तच बिघडून जाईल. त्याला काहीतरी असा उपाय शोधावा लागेल ज्याने गुरु तर मरतीलच, पण सगळ्यांना हे वाटेल की ही एक नैसर्गिक मृत्यू आहे. एक दिवस शिष्य गुरुच्या झोपडीमध्ये गुरुजवळ बसला होता. तेव्हा त्याचे लक्ष वर लटकत असलेल्या त्या मटक्यावर गेले. त्याला आठवले की गुरु म्हणाले होते की यात विष आहे आणि ते विष असे आहे की जर कोणत्या व्यक्तीला दिले तर तो व्यक्ती सहजतेने मरू शकेल आणि कोणालाही माहिती नाही पडणार की तो व्यक्ती कसा मेला. त्याने विचार केला की हे विष गुरुला देणे योग्य राहील आणि कोणालाच माहिती नाही होणार की गुरु कसे मेले. त्यानंतर पूर्ण आश्रमवर माझेच वर्चस्व राहील. दुसऱ्या दिवशी त्याने लपून गुरुच्या झोपडीतून ते विष चोरले आणि त्यांच्या रात्रीच्या जेवणामध्ये मिळवले. ते बौद्ध भिक्षू ते रात्रीचे जेवण जेवले आणि झोपले. पण सकाळ होताच सगळा आश्रम जागा झाला, पण बौद्ध भिक्षू उठले नाही. सगळे शिष्य गुरुच्या झोपडीत गेले आणि बघितले की गुरु तर मेले आहेत. जेव्हा त्या तरुण शिष्याला ही खबर मिळाली तेव्हा त्याच्या मनामध्ये खूप आनंद झाला आणि त्याने लगेचच आश्रमचं नियंत्रण स्वतःच्या हातात घेण्याचे कार्य सुरू केले. आश्रममध्ये एक जुना शिष्य सुद्धा होता. तो सगळे काही गुपचूप बघत होता. तो त्याच्या झोपडीत गेला आणि तिथून एक औषध घेऊन आला आणि त्या गुरुला दिले. ते औषध पिल्यानंतर
गुरुमध्ये पुन्हा चेतना आली आणि ते पुन्हा उठून बसले. हे सगळे बघून त्या तरुण शिष्याच्या पायाखालून जमीनच सरकली. तो खूप घाबरलेला होता. बौद्ध भिक्षूने बाकी शिष्यांना त्यांच्या कामासाठी पाठवले आणि त्या तरुण शिष्याला स्वतःजवळ बोलावले आणि म्हणाले की तू अजूनही विश्वास करण्यालायक आहेस का? काय तू मला धोका देणार नाहीस? तू स्वार्थी नाही आहेस का? तो शिष्य त्या गुरुच्या पायावर लोटांगण घालू लागला की मला काहीही माहीत नाही की मी एवढी मोठी चुकी कशी केली. मी आजपर्यंत कोणाला धोका नाही दिला. लोकच मला धोका देत आहेत. पण मला नाही माहीत की आज मी तुम्हाला का व कसा धोका दिला. बौद्ध भिक्षू म्हणाले, तू मला धोका नाही देऊ शकत, कारण मी तुझ्यावर कधी विश्वासच केला नव्हता. मी कोणावरही विश्वास करत नाही. मी फक्त त्याच्यावरच विश्वास करतो ज्याला मी माझ्या डोळ्याने पाहतो. आणि मला तुझ्या मनात असलेला लोभ बघायचा होता. तुझ्या मनात असलेली हाव बघायची होती. मी तुला हा लोभ, लालच जाणून बुजून दिला होता. कारण कोणालाही धोका देण्याचे फक्त 3च कारण असतात. पहिला स्वार्थ, दुसरा लोभ आणि तिसरा ईर्ष्या म्हणजे जळण. मग त्या तरुण शिष्याने गुरुला विचारले की गुरुवर, स्वतःला स्वार्थ, लोभ आणि ईर्ष्यापासून कसे वेगळे ठेवू शकतो? बौद्ध भिक्षू म्हणाले, स्वतःला समजून घेण्याचा प्रयत्न करा. स्वतःला ओळखा. स्वतःच्या मनामध्ये, अंतःकरणामध्ये डोकावून पाहण्याचा प्रयत्न करा. तुम्ही कोण आहात? तुम्ही काय आहात? तुमच्यामध्ये काय चांगल्या गोष्टी आहेत? तुमच्यामध्ये कोणत्या वाईट गोष्टी आहेत? तुम्हाला तुमच्या मनामध्ये काय साठवून ठेवायचे आहे? आणि तुमच्या मनात असलेल्या कोणत्या गोष्टी तुम्हाला काढून टाकायच्या आहेत? हे सगळे ओळखा. माणसामध्ये खूप मोठमोठ्या आणि महान शक्यता असतात. मनुष्य स्वतःला काहीही बनू शकतो किंवा काहीही करू शकतो. आणि जेव्हा हे सगळे करायचा तुम्हाला चान्स भेटत नाही, त्यावेळेस स्वतःच्या अंतःकरणात बघा आणि जाणून घेण्याचा प्रयत्न करा की तुम्ही का बदलत आहात? कोण तुम्हाला बदलत आहे? हे बदल चांगले आहेत की वाईट? हे तुम्ही स्वतः आत्मनिरीक्षणाने ओळखा. बौद्ध भिक्षूचे हे शब्द ऐकून तो तरुण शिष्य पुन्हा गुरुच्या पायावर पडला आणि म्हणाला की गुरुदेव, मी तुमचा शिष्य बनू इच्छितो आणि मला जाणून घ्यायचे आहे की मी कोण आहे, मी काय आहे आणि मी का बदलतो. बौद्ध भिक्षू म्हणाले की आपल्या आजूबाजूला असे खूप लोक आहेत आणि असे खूप जण राहिलेले देखील आहेत जे याचे उदाहरण आहेत की त्यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी, लोभासाठी आणि ईर्ष्येसाठी कुणाला ना कुणाला धोका दिलेला नाही आहे. ते कोणाचाही विश्वासघात करत नाहीत. एक व्यक्ती तेव्हाच कोणाला धोका देते जेव्हा त्याला वाटते कोणच बघत नाही की तो काय करत आहे आणि पुढे भविष्यात सुद्धा कोणालाही माहिती पडणार नाही. जर पकडला गेला तर तो स्वतःच्या सुरक्षेसाठी खूप कारणे देतो की मी काही करू शकलो नाही, हा शेवटचा मार्ग होता, मला मजबूर केले गेले होते. पण ही कुणालाही धोका देण्याच्या मागचा खरेपणा आहे जो प्रत्येक विश्वासघातीच्या मागे लपलेला असतो. तरीसुद्धा माणूस हे जाणून बुजून करतो. बौद्ध भिक्षूने त्या शिष्याच्या डोळ्यात डोळे घालून बघितले व म्हणाले की लक्षात ठेव, जेव्हा आपण कुणाला धोका देतो तेव्हा त्याच्या अंतर्मनाला सुद्धा नुकसान पोहोचवतो आणि मग तो इतक्या जास्त प्रमाणात दुखावलेला असतो की तो पुन्हा दुसऱ्या कुणावरही विश्वास ठेवत नाही. तो स्वतःला आतून खूपच दुःखी आणि एकटा अनुभवत असतो. त्यामुळे जर तुम्हाला वाटत असेल की तुम्हाला कोणी धोका नाही दिला पाहिजे तर तुम्ही तुमचे डोळे, कान आणि मन उघडे ठेवा
लोकांवर विश्वास ठेवा, पण इतका विश्वास ठेवू नका की तुमचा ते गैरफायदा घेतील. प्रत्येक वेळेस स्वतःच्या महत्त्वाच्या कार्यांवर नियंत्रण ठेवा आणि अधूनमधून स्वतःचे सुद्धा निरीक्षण करत राहा. कारण ज्या धोक्याला तुम्ही टाळण्याचा प्रयत्न करता तोच धोका तुम्ही दुसऱ्यांना तर देत नाही ना. जर एवढे करूनही कोणी तुम्हाला धोका देत आहे तर निराश नका होऊ. कारण प्रत्येक विश्वासघाताची गोष्ट माणसाला काही ना काही शिकवून जाते. धोका मिळाल्यानंतर एक मनुष्य पहिल्यापेक्षा जास्त सतर्क आणि सावधान झालेला असतो. त्यामुळे स्वतःच्या जीवनाला वाईट संगतीत नका ठेवू. मिळालेल्या धोक्याला, विश्वासघाताला एक धडा समजा, सबक समजा आणि पुढे चालत राहा. बौद्ध भिक्षू पुढे म्हणाले की हे आहेत 10 असे लक्षण जे एका धोकेबाज व्यक्तीचे आहेत, जे तुमचा विश्वासघात सहजपणे करू शकतात, जे तुमची झोप उडू शकते. असे खोल समुद्रामध्ये तुम्ही बुडालेले आहात आणि अशा प्रकारेच तुमचा जीवन सुद्धा ते नष्ट करू शकतात. पहिलं लक्षण, जो व्यक्ती खोटा असेल, धोकेबाज असेल, तो सगळं काही तुमच्यापासून लपून ठेवेल. तुम्ही त्या व्यक्तीबद्दल दुसऱ्यांकडून माहीत कराल, पण त्यावेळेस तुम्ही त्या व्यक्तीला विचारले तर तो बोलेल की मी विसरलो. त्या व्यक्तीसोबत खूप वर्ष राहूनसुद्धा तुम्ही त्याच्याबद्दल जास्त काहीच माहिती करून घेऊ शकणार नाही. तो तुमच्याबद्दल काय विचार करतो, त्याच्या जीवनामध्ये काय चालले आहे याबद्दल नेहमी तो तुम्हाला भ्रमित करत राहील. कारण तो सगळे काही तुमच्यापासून लपवेल. कारण तो खरा मनुष्य नाही आहे. एका खऱ्या मनुष्याला स्वतःबद्दल सांगण्यासाठी काहीच समस्या नसते आणि तो तुमच्यासोबत सगळे काही शेअर करत असतो. पण एक विश्वासघाती माणूस खूप चालाखीने व्यवहार करतो. त्यामुळे आपल्याला या गोष्टीवर लक्ष द्यायला पाहिजे की ज्यांच्यासोबत आपण राहतो त्यांच्यासोबत आपण एक नवीन नातं तयार करत असतो. तो त्याच्या जीवनातले सगळे काही गोष्ट आपल्याला शेअर करणार आहे की नाही आणि तो आपल्यापासून काही लपवत आहे का, हे सगळे आपण जाणून घ्यायला पाहिजे. जर तो असे करतो तर तो खूप मोठा धोकेबाज आहे. दुसरे लक्षण, जो व्यक्ती धोकेबाज आहे किंवा जो आपल्यासोबत खरेपणाने नाही वागत तर तो आपली पर्वा कधीच करणार नाही. आपण त्याची कितीही पर्वा केली, आपण त्याच्यासाठी काहीही केले तरी तो आपली पर्वा बिलकुल करणार नाही. आणि हे एकदाच दिसणार नाही, हे पुन्हा पुन्हा आपल्याला दिसत राहील. पण तरी देखील आपण या गोष्टीला जाऊ दे म्हणून टाळतो, तर ही आपली सर्वात मोठी गलती आहे. कारण आपण पूर्णपणे त्याच्यावर विश्वास ठेवलेला असतो आणि आपण मंत्रमुग्ध झालेलो असतो. त्यामुळे आपण त्याच्यातल्या ह्या सगळ्या खुणा नाही ओळखू शकत. पण ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला दिसत नाही आणि हीच आपली सगळ्यात मोठी चुकी असते. जर आपण सावधानीने लक्षपूर्वक बघण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला माहिती होईल की तो आपली पर्वा करत नाही. तिसरं लक्षण म्हणजे एक विश्वासघाती खूप खोटारडा असतो. त्याचे शब्द त्याच्या परिस्थितीशी मेळ दाखवत नाही. त्याचे शब्द नेहमी बदलत असतात. तो त्याने दिलेला वादा कधी पूर्ण करत नाही, पण आपण त्याच्या खोटेपणात अडकतो. त्यामुळे आपण त्याला ओळखू शकत नाही. चौथे लक्षण की एक विश्वासघाती माणूस आपल्या तोंडावर तर प्रशंसा आणि कौतुक करेल, पण खरे पाहता दुसऱ्यांसमोर आपले कौतुक कधीच करणार नाही, आपली प्रशंसा कधीच करणार नाही, आपल्याला सन्मान देणार नाही. जरी आपण त्याच्यासाठी आपला जीव दिला, आपला प्राण दिला, तरी तो आपले कौतुक करणार नाही. आपल्याला तेवढे महत्त्व देणार नाही जेवढे आपण स्वतः आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये देतो. कारण एक दिवस तो आपल्याला धोका देईल. त्यामुळे हे चांगले आहे की आपण सतर्क राहायला पाहिजे. पाचवे लक्षण, ते लोक
काय म्हणतात यापेक्षा ते काय काम करतात यावर जास्त लक्ष द्यायला हवे. बोलणे खूप सोपे आहे, पण अस्तित्वात ते करणे खूप अवघड असते आणि जास्तीत जास्त लोक फक्त बोलण्यालाच फसतात. त्यामुळे ते तुमच्याशी कितीही बोलले, त्याने कितीही वादे केले तरी पण प्रत्यक्षात जोपर्यंत तुम्ही त्याला बघत नाही तसे करताना, तोपर्यंत त्याच्यावर विश्वास ठेवू नका. 6वे लक्षण, हे नेहमी प्रेमाच्या संबंधात दिसते की एक धोकेबाज व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला कसे फसवतो. तो त्याच्यावर प्रेम करतो जसे की नेहमी त्याच्यासमोर तो असतो, तो कुठे जाणार नाही, तो नेहमी त्याच्यासाठी इथेच असेल अशा प्रकारे. पण त्या व्यक्तीचा तो कधी सन्मान करणार नाही आणि सन्मान देणारही नाही. आणि सन्मान देण्यासाठी जर विनंती केली तर तो त्या व्यक्तीला अजून दुखावेल, अजून त्या व्यक्तीचा अपमान करेल. तिथे तुम्हाला स्वतःच्या सन्मानासाठी विनंती करावे लागते. तिथे समजून घ्या की त्या व्यक्तीचे तुमच्यावर प्रेम नाही आहे. जर खरंच त्या व्यक्तीचे तुमच्यावर प्रेम असते तर तुम्हाला ते बोलून दाखवावे लागले नसते. त्या व्यक्तीने नेहमी तुमच्यासोबत राहण्याची इच्छा दाखवली असती. जिथे तुम्हाला त्याला सांगावे लागते की थोडा वेळ माझ्यासाठी सुद्धा काढ, तर तिथे समजून घ्या की त्या व्यक्तीचे तुमच्यावर प्रेम नाही आहे आणि तो व्यक्ती कधीही तुम्हाला धोका देऊ शकतो. 7वे लक्षण, धोकेबाज व्यक्ती सगळ्या कामासाठी वेळ काढू शकतो पण तुमच्यासाठी कधीच काढणार नाही. तो त्याच्या जीवनामध्ये तुमच्यासाठी काहीच ठेवणार नाही, पण तो तुम्हाला सोडणार नाही. तो तेव्हाच तुमच्याशी बोलेल जेव्हा त्याला वाटेल, तेव्हा नाही जेव्हा तुम्हाला त्याची गरज असेल. असा व्यक्ती तुम्हाला दुसऱ्यासोबत बदलू शकतो, पण तुमच्यासाठी स्वतःला नाही बदलणार. नाही तो त्याच्या सवयी बदलणार, नाही त्याच्या सुविधा बदलणार आणि नाही त्याचा स्वभाव बदलणार. 8वे लक्षण, तो व्यक्ती कधीही तुम्हाला समर्पित आणि तुम्हाला आज्ञाकारी नसेल. तो व्यक्ती फक्त त्याच्या शर्तनुसारच तुमच्यासोबत राहील. जेव्हा त्याला आरामदायक आणि चांगले वाटेल तेव्हाच तो तुमच्यासोबत राहील आणि त्याला थोडे देखील त्रास झाला तर तो निघून जाईल, कारण तो कधीही त्याच्या सुखसोयी सोडून तुमच्यासोबत येणार नाही. 9वे लक्षण, तो नेहमी तुम्हाला जखमा देईल, कधी जाणून बुजून तर कधी न कळत. तो तुम्हाला जखमा आणि त्रास देत राहील आणि तुमचं हृदय हे नेहमी दुखावत राहील. तुम्ही त्या व्यक्तीसोबत खुश राहाल जो खरोखर तुमच्यावर प्रेम करतो. त्याच्यासोबत असल्यावर तुम्हाला असे वाटेल की तुम्ही हवेत उडत आहात. पण त्या उलट जर तुम्ही एका चुकीच्या व्यक्तीसोबत, एका विश्वासघाती व्यक्तीसोबत नात्यात आहात तर सगळे काही जड जड आणि असह्य होईल. तुम्हाला नेहमी वाटेल की काहीतरी गडबड आहे आणि तुमच्या अंतःकरणातून एक आवाज येईल की हे नातं तुमच्यासाठी योग्य नाही. मग ते नातं कुणाचंही असो. आणि हा आवाज ऐकूनही जर तुम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष केलं तर ही तुमची चुकी असेल. 10वं लक्षण, त्याच्या जीवनात तुमच्यासाठी काहीही जागा नसते. तुम्ही त्याच्यासाठी विशेष नसता. तुम्ही आहात की नाही याच्याशी त्याला काहीही घेणे देणे नसते. आणि हे जर तुम्हाला पडताळायचे आहे तर तुम्ही तुमच्या जीवनातून कुठेतरी लांब निघून जा काही दिवसांसाठी आणि मग बघा, त्यांना काहीही पर्वा नसते. तुम्ही कोठे आहात, कसे आहात या गोष्टीशी त्यांना काहीही घेणे देणे नसते. ते तुमची विचारणा देखील करणार नाहीत. या उलट ते खुश राहतील, सुखी राहतील, आनंदी राहतील की चांगलेच झाले, अडचण माझ्या जीवनातून निघून गेली आणि आता मी आजाद आहे. मला जे करायचे आहे ते मी करू शकतो. जर तुम्ही देखील अशाच व्यक्तीसोबत नात्यात आहात तर लगेचच तुमच्या जीवनाला तुमच्या ताब्यात घ्या
आणि जेवढा लवकर होऊ शकेल तेवढा लवकर यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करा. आणि जर तुम्ही असे केले तर विश्वास ठेवा, तुम्ही यातून बाहेर आल्यानंतर तुम्हाला सुख, शांती आणि प्रेम नक्कीच मिळेल. दुनियेत काय फक्त एकच व्यक्ती आहे? जर तुम्ही या एका व्यक्तीला सोडून देताय तर विश्वास ठेवा, तुम्हाला 10 चांगले व्यक्ती नक्कीच मिळेल जे तुम्हाला सन्मान देतील, प्रेम देतील, तुम्हाला यशापर्यंत पोहोचवतील. मग ते कोणीही असू शकतात, तुमचे जीवनसाथी किंवा तुमचे मित्रमैत्रिणी किंवा तुमचे नातेसंबंधी, कोणीही. एक वाईट व्यक्ती जेव्हा आपल्या आयुष्यातून जातो तेव्हा 10 चांगले व्यक्ती आपल्या आयुष्यात कोणत्या ना कोणत्या प्रकारे येत असतात. जोपर्यंत तुम्ही वाईट संगतीत आहात तोपर्यंत या चांगल्या व्यक्तींना तुम्ही नाही बघू शकत. ज्या क्षणी तुम्ही वाईट लोकांपासून दूर व्हाल त्याच क्षणापासून चांगले लोक तुमच्या आयुष्यात यायला सुरुवात होईल. आणखी एक गोष्ट, ज्या लोकांना प्रेमात धोका मिळालेला असतो ते लोक म्हणतात की प्रेम हे काहीच नसतं, पण असे नाही आहे. त्यांना मिळालेले लोक हे प्रेमाचा खरा अर्थ समजत नाही, त्यामुळे त्यांना धोका मिळाला. पण दुनियामध्ये असेही लोक आहेत जे प्रेमाला चांगल्या प्रकारे निभावतात, प्रेमामध्ये एकमेकांची काळजी घेतात. एकदा धोका मिळालेला व्यक्ती खऱ्या मनाने प्रेम करत असतो. प्रेम ही देवाची देणगी आहे आणि ही दुनिया प्रेमावरच आधारित आहे. जर एखादा व्यक्ती तुमचे प्रेम नाही समजू शकला तर याचा अर्थ हा नाही की या दुनियामध्ये प्रेमच नाही आहे. खरे पाहता ही दुनिया प्रेम करणाऱ्यांमुळेच आहे. मग ते मनुष्याच्या झाडावर असो, पशूंवर असो किंवा मनुष्यावरच असो, ते कोणत्याही रूपात असो, प्रेमामुळेच ही दुनिया एकमेकांशी बांधली गेली आहे. आणि जर तुम्हाला धोका देणारा व्यक्ती हा दुसरा नसून तुमचा नातेवाईक किंवा घरातील व्यक्ती आहे तर त्यावरचा विश्वास सोडू नका. त्याला समजून घेण्याचा प्रयत्न करा, एकमेकांना माफ करा. कारण या जगामध्ये तुम्हाला खूप सारे लोक भेटतील पण तुमच्या घरातील व्यक्तीसारखे कुठेच भेटणार नाही. जरी तुम्हाला तशाच दृष्टिकोनाचे तुमचे मित्रमंडळी जरी मिळाले तरी तुमच्या घरातील व्यक्ती हे तुमच्यासाठी काहीही करू शकतात. त्यामुळे त्यांना समजून घेण्याचा नक्की प्रयत्न करा आणि त्यांच्यावरचा विश्वास किंवा त्यांचा तुमच्यावर असलेला विश्वास जाऊ देऊ नका. तर मित्रांनो, आशा करते की आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल आणि जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला एक लाईक द्यायला विसरू नका. हवे तर मित्रांसोबत शेअरसुद्धा करा. कमेंटमध्ये नमो बुद्धाय लिहायला सुद्धा विसरू नका. इथपर्यंत माझा व्हिडिओ पूर्ण ऐकला त्याबद्दल मी तुमचे धन्यवाद करते. नमो बुद्धाय.